नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत होळीमध्ये आपण कोणत्या अशा वस्तू दहन करायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला वर्षभर खूप समाधान सुख लाभेल. होळीच्या आगीमध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत अशा 9 प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हे वर्ष खूप सुख समाधान आणि संपत्तीचं जाईल, आरोग्याचं जाईल. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी साजरी करत असतो आणि यालाच हुताशनी पौर्णिमा असं देखील म्हणतात. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहेत, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहेत याचे दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत ते तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता. ते उपाय कोणते आणि ते उपाय खूप महत्त्वाचे आणि अत्यंत प्रभावी आहेत. तर हुताशनी पौर्णिमा 2026 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमाची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्ती आहे. तर होळी आपल्याला सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे, म्हणजेच होलिका दहन करायचं आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात आपण सत्यनारायण देखील करायचे आहे. आता आपण जाणून घेऊया वर्षातून एकदाच का केले जातात अतिशय प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये दहन करू शकता. आणि यामुळे शारीरिक अडचणी आहेत, मानसिक कष्ट आहेत, त्याचबरोबर सांसारिक अडचणी आहेत. यावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य सदृढ राहावे, कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत जे तुम्ही आवर्जून करायचे आहेत आणि तेवढे प्रभावी उपाय आहेत की उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कोणताही उपाय कराल तेवढा तुम्हाला फायदा मिळणार आहे. आता ज्यांना मासिक धर्मसूतक विटाळ असेल त्यांना हा उपाय म्हणजेच हे जे काही तुम्हाला उपाय सांगत आहे ते तुम्हाला करता येणार नाही, मग तुम्हाला हे डायरेक्ट 2027च्या होळीला करता येईल. आता उपाय आपण जाणून घेणार आहोत. उपाय 1. आता सगळ्यात आधी जाणून घेऊ की होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजेच होलिकेच्या दुष्टशक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक असतं. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवायची आहे, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दृष्टशक्ती, वाईट दृष्ट, भूत प्रेत बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवल्यानंतर धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. यासाठी काय करायचं आहे तर लाल कपड्यात थोडी ही राख बांधून त्यात 7 तांब्याचे नाणे किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे हळदी कुंकू टाकून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करत राहते. दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा आहे. तर राखेची छोटी पुडी बनवून मुख्य दरवाजाच्या किंवा दुकानाच्या दरवाजाच्या चौकटीवर लावायची आहे. नकारात्मक ऊर्जा, बाहेरचे दोष घरात येत नाही किंवा दुकानामध्ये व्यवसायात येत नाहीत. तिसरा उपाय म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा, यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला त्या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. यामध्ये कोणत्या गोष्टी दहन करायच्या आहेत तर 7 आपल्याला हळकुंड घ्यायचे आहेत. अख्खे हळकुंड 7 घ्यायचे आहेत. तुमच्या स्वतःवरून उतरून टाकायचे आहेत. ज्याला लग्न व्हावे, अगदी ताई माझं म्हणजेच डिवोर्स झाला आहे, मला दुसरं लग्न करायचं आहे, असं जरी तुमचं प्रॉब्लेम असेल तर तोही प्रॉब्लेम या उपायानंतर दूर होणार आहे. तर 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्यावरून गोल फिरवायचे आहेत आणि जसं फिरवलं तसं 7 वेळा फिरवून ओवाळायचं आहे आणि स्वतःवरून उतरून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाजूला जिथं कुठं सार्वजनिक होळी असेल त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचं आहे.
होळीचं दर्शन घ्यायचं आहे, होळीला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे. आता घरातून जिथं होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून पाहायचं नाही, दुसऱ्याच्या कोणाच्या घरी जायचं नाही, तिथून डायरेक्ट तुम्ही स्वतःच्याच घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर हातपाय वगैरे दारात धुवून घरामध्ये यायचं, घराच्या देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतरच परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हा उपाय तुम्ही स्वतःसाठी स्वतः करू शकता, दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. आता चौथा उपाय बघा, पुढील उपाय तुम्हाला सांगत आहे. सर्वात पहिलं तुम्हाला खाऊची पानं आणायची आहेत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्याला हिंदू धर्मात खूप आद्यस्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी खूप वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची आहे, ती तुपात भिजवायची आहेत आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती अर्पण करायची आहे. यामुळे आर्थिक संकट दूर होतात, पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये तो व्यवस्थित चालू राहावा किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल. जो काही कमी पैसा येतो, जास्त पैसा येऊ, त्या पैशात बरकत व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच कर्ज झाले आहे, कर्ज वाढत चालले आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत पण पैशाचं तोडजोड होत नाही, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे. 5वा उपाय असा आहे की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बघा की माझ्या घराला कुणाची तरी नजर लागली आहे, माझ्या उद्योगधंद्याला, व्यवसायाला, माझ्या दुकानाला चांगलं चालत नाही आहे. चांगलं चालत असताना अचानक तो धंदा किंवा व्यवसाय बंद पडला आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर एक नारळ घ्यायचा आहे, केसासहित जे आपण फोडतो ना तो तसा नाही, अख्खा नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ कोणी ओटीत दिलेला नसावा किंवा पूजेच्या ठिकाणी दिलेला नसावा, तर ह्या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी सकाळी नाही तर संध्याकाळी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं. त्यानंतर खालून आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्याला घरावरून तो फिरवायचा आहे आणि फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही, तर तयारीनेच अगोदर बाहेर पाणी वगैरे ठेवायचं आणि पूर्ण फिरवायचं आणि डायरेक्ट तो होळीजवळ नेऊन होळीत टाकायचं आहे तिथून आणि परत घरी यायचं आहे आणि येताना मागे वळून पाहायचं नाही. आता आल्यानंतर दरवाजात हातपाय धुवायचा आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. यामुळे सुद्धा इडापिडा आपल्या पाठी लागली असेल किंवा घरावर आलेलं संकट असेल, ह्या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात आणि दुकानामध्ये शटर पूर्ण उघडलेलं जिथून एंट्री आहे तिथून फिरवायचं आहे, बाहेरच्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे नियम घरात असो, दुकानात असो, व्यवसायात असो, आपल्या नोकरीच्या ठिकाणी असो, सगळ्यांना सेम असणार आहेत. आता 6वा उपाय कोणता? आजारपणा जे काही आजारपण आहे, जसं बघा की आपल्या घरामधील समजा एखादी व्यक्ती तुमच्या घरात असेल, तिला सारखा दवाखान्यात न्यायचं लागत असेल, सारखं गोळ्या सुरू आहेत, अशा व्यक्ती असतात. त्या व्यक्तींना काय करायचं आहे, तर व्यक्तीसाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे. स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातली जी व्यक्ती आजार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे. यासाठी एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे. ब्लाऊजचा पीसचा काळा कपडा असेल तरीसुद्धा चालेल. त्याच्यामध्ये 5 कवड्या टाकायच्या आहेत, 5 गोमती चक्र टाकायच्या आहेत आणि त्या व्यक्तीच्या ज्या गोळ्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या गोळ्यामधील एक गोळी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि या कपड्यामध्ये दोऱ्याने बांधून घ्यायची आहे आणि कपड्यानेच गाठ बांधून घ्यायची आहे. ही जी पोटली आहे ती आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून 7 वेळा फिरवायची आहे आणि होळीमध्ये जाऊन ती पोटली टाकायची आहे.
जेव्हा ही पोटली जळून खाक होईल तेव्हा ती पोटली असं म्हटलं जातं की यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचा आजारपण आहे ना त्यामध्ये फरक दिसू लागेल आणि हळूहळू ती व्यक्तीला गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतील आणि ती व्यक्ती निरोगी होऊ लागेल. त्याच्यामुळे हा उपायसुद्धा आवर्जून करून बघा. यामुळे सुद्धा खूप मोठे फायदे होतील. 7वा उपाय कोणता? तर समजा घरातील बरीचशी मंडळी असतात, बरेच जण असतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा, तर पण आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य असं उत्तम राहावं म्हणून मला कोणताही त्रास होऊ नये, शुगर BP यासारख्या कधीच गोष्टी होऊ नये. उत्तम आरोग्यासाठी सुद्धा हा उपाय आपल्याला उत्तम आरोग्य राहावं यासाठी केला जातो. तर काय करायचं? 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. कडुलिंबाचं झाड असेल त्याची मोजून 10 पानं घ्यायची आहेत. 5 लवंगा घ्यायच्या आहेत. अंदाजे 7 तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढ्या लवंगा घेतल्या तरी चालतील. या 5 लवंगा कडुलिंबाच्या 10 पानात आपण कापले तुकडा भीमसेन कापराचा तुकडा घ्यायचा आहे. अतिशय उत्तम. भीमसेन कापूर नसेल तर गोल कापराची एखादी 2 वडी घ्यायची आहे आणि स्वतःवरून तुम्हाला ओळायची आहे आणि आपले आरोग्य उत्तम राहावं म्हणून यासारख्या सेम सार्वजनिक होळीमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. आता 8वा उपाय काय आहे? तर आर्थिक प्रगती. आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी मूठभर गहू आणि मूठभर ज्वारी जी आहे ती तुम्हाला या होळीच्या दिवशी जी पेटती होळी असेल त्यामध्ये हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरात जी होळी तुम्ही प्रज्वलित करता घरची त्यामध्ये सुद्धा मूठभर गहू आणि मूठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये सुद्धा मूठभर गहू आणि मूठभर ज्वारी टाकू शकता. यामुळे घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते. धान्याची कमतरता जे का आहे ती आपल्याला भासत नाही. 9वा उपाय कोणता? तर म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी राख टाकायची आहे आणि नवग्रह दोषांचा प्रभाव यामुळे कमी होतो. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती ती समिधा गाईचं शेण, लाकडं जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचेवर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात आणि ती अँटीबॅक्टेरिया असतात. आता अग्नीची राख जी पोषक असते असं देखील म्हटलं जातं. शरीरातील दूषित द्रव्य शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठी वापरतात. त्यामुळे दात मजबूत राहतात आणि हिरड्यामधून रक्त निघत नाही, रक्तही थांबतं. म्हणजे ही अंधश्रद्धा नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे. आणि एकंदरीत होलिका दहन केली जाते तेव्हा अग्निकुंडलीत वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, गाईचं शेण, लाकडं हे जळतं असल्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात असेही सांगितले जाते. तर बघा, त्याचप्रमाणे हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला या होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं तर त्या खोबऱ्याचा तुकडासुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो खाल्ला देखील जातो किंवा होळीला अर्पण केला जातो. तर खोबरं आणि त्याचबरोबर नारळसुद्धा बरेच जण काय करतात तर भलेही आपण घरावरून ओवाळला नसेल तरी एक नारळ जो असतो आपल्याला ओला नारळ होळीमध्ये टाकायचा आहे असं परंपरेनुसार आपण होळीमध्ये टाकत असतो. तर चक्र, हळकुंड, खोबरं, नारळ, खाऊची पानं, बताशे, लवंग आणायचं आहेत आणि या लवंग बताशाचे उपायसुद्धा पुढे सांगणार आहे. तर वर्षातील असा एक दिवस आहे ज्या दिवशी सगळ्यांनी काही नकारात्मक गोष्टी आपल्याला आयुष्यातून आपल्या घरातून उतरवून त्या आपण होळीत अग्नीत टाकल्या म्हणजे त्याचा प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि त्या त्रासापासून कुठेतरी आपल्याला मुक्तता मिळते. या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून पेटत्या होळीमध्ये टाका. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि होळीमध्ये तुम्हाला या वस्तू टाका आणि तुम्हाला ही होळी खूप आरोग्यदायी, सुखद आणि धनलाभ जावो ही होलिका मातेच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.